4 षटकांचा सामना असणार. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे. अर्थात P1चं पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज योगेश पाटील. छोटे चिमुकले देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. सलामीची जोडी आपण पाहतोय भाई पाटील. आणि पहिल्या 3 बॅट्समन मध्ये प्रथमतः 40+ कंपल्सरी असेल. पहिला स्वीकार टाका देवी माते की. आणि पहिल्या चेंडूला सामोरे येताना बघा सुरेख असा चौकार पाहायला मिळाला आपल्याला. धन्यवाद विजय मास्टर. छत्रपती शिवाजी महाराजांचं सुरेख असं गीत आपण ऐकलं. असं म्हटलं जातं की 33 कोटी देवांची अब्जावती मंदिरं आहेत. 33 कोटी देवांची अब्जावती मंदिर आहेत, पण एकही मंदिर नसताना ज्यांनी सर्वांच्या हृदयात राज्य केलं तो राजा म्हणजे शिव छत्रपती महाराज आहेत. आणि त्या महाराजांच्या चरणी त्रिवार मुजरा करतो. आजचा दिवस जर आपण पाहिला तर राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंती. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. पुन्हा एक क्रॉस द लाईन खेळायचा होता, परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये काही नीटसा येत नाहीये. इथे मिळणार फक्त 1 आणि 1 धाव. पहिले 3 जे खेळाडू आपण उतरवाल त्याच्यामध्ये 40+ कंपल्सरी असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला नेक्स्ट बॉल आपण पाहतो. गोलंदाज योगेश पाटील. या ठिकाणी पंडित पाटील यांना तब्बल 1 चौकार मारून संघाला 5 या आकड्यावरती नेऊन ठेवले. प्रथम स्ट्रायकिंग वरती येतोय कल्पेश पाटील. आता चेंडू दिशाईन मारा, स्पेअर मारा, अवांतर मारा. इथे लाईन थोडी भरकडलेली असतोय. अवांतर धावसंख्येने वृद्धी होईल. धावसंख्या पहिली तब्बल तर आपण 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 षटकांचा सामना. आता चेंडू बघा इथे मात्र जोखीम उचलली होती. डायरेक्ट हिट केलं होतं बॅनरच्या साईडला त्या पडद्याला, आणि इथून येतो मात्र एक उत्तुंग असा षटकार. नक्कीच खरोखर डीजे मास्टर आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण आज आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांवरती गीत वाजले जातात. त्या जिजाऊ मासाहेबांना असा पुत्र घडवला की अखंड हिंदुस्थानामध्ये नाही तर हिंदुस्थानाच्या बाहेर देखील त्यांचे चर्चा आपल्याला पाहायला मिळतात. पाकिस्तानमध्ये गेलो मित्र तर पाकिस्तानच्या एका पाठ्यपुस्तकामध्ये आदर्श राजा म्हणून माझ्या राजाचा इतिहास अजून देखील लौकिक आहे. इथे मात्र येणार एक सिंगल, आणि या सिंगलना धावसंख्या पाहिली तर तब्बल 13 धावा धावफलकावरती लागतात. आता चेंडू सुरेख असा चेंडू लॉक करायचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय आणि ते 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. खेळाडू आपण लक्ष ठेवायचं आहे की दोन्ही एंडने स्ट्राईक सोडायची आहे. एका साईडने स्ट्राईक सोडून आपल्याला धाव कॅल्क्युलेट केली जाणार नाहीये. आता चेंडू पंच यांच्या दृष्टिकोनातून पाहिला तर निर्धाव चेंडूची संगता होती. इथे मात्र पहिल्या षटकाची संगता होते. एका षटकाच्या सामन्यात तर धावसंख्या पाहिली तर बिनबाद 15 धावा धावफलकावरती लागतात.
या टीम मध्ये ऑलराऊंडर म्हणून त्याची निवड करण्यात आली होती, परंतु तो BPL खेळणार नसल्याने जो कोणताही संघ स्पर्धेतून बाहेर जाईल त्या संघाचा ऑलराऊंडर खेळाडू लक्ष 11 संघामधून खेळवण्यात येणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. आता चेंडू सुरेख असा चेंडू टायमिंग प्रॉपर झालाय का पाहिजे टायमिंग बेमिसाल इथे येईल एक उत्तुंग असा षटकार. चला धन्यवाद डीजे मास्टर. बोला जय श्रीराम. धावसंख्येचा आलेख पाहिला तर तब्बल 21 धावा 21 रन इन स्कोर कार्ड 21 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. सुरेखाचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सिस्टा 11 मिश्का 11 आणि त्याचबरोबर तन्वी 11 या दोन्ही संघाला विनंती असणार आहे जसे इनिंग ब्रेक होईल त्याच्यामध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. चला या ठिकाणी बहुतेक चेंडू आलेला आहे. सर्वांनी जरा चेंडू बाहेर गेला तर त्याला मैदानाच्या आतमधून आणून द्यायची पूर्तता करायची आहे. आपण पाहतोय बंबरपाडा प्रीमियर लीग BPL चं हे पर्व आपण पाहतो. प्रकाश ज्योतातील पहिलीच BPL आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता चेंडू पुन्हा त्याच दिशेने चेंडू टॅप केला. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा माणस नसणार आहे बहुधा. ओव्हरथ्रू जरूर झाली होती परंतु काही फरक पडलेला नाही. एकेरी धावेने रोखू शकत नाही. एकेरी धावेने धावसंख्या पहिल्या 2 अर्थात 22 धावा धावफलकावरती पाहू शकाल. दुसरं षटक मार्गस्थ असताना सेकंड और प्रोग्रेस एंड नेक्स्ट डिलिव्हरी मिस्टर अंकुश पाटील. आता चेंडू लोअर स्प्लिट ऑफ चेंडू होता. स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होता. एक धाव पळून काढली जाते. एकीपेक्षा जास्त काही समय मिळणार नाही. एकेरीने धावसंख्या पाहतोय आपण 23 रन 23 धावा धावफलकावरती. 23 धावा धावफलकावरती लागते. दुसरे षटक मार्गस्थ असताना 4 षटकांचा सामना. आता चेंडू खोदून काढायचा तर चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. या षटकातील बहुधा मला वाटतं पहिला चेंडू निर्धाव आला असावा. आता चेंडू या ठिकाणी पाहिजे जेडला पुरेपूर प्रयत्न केला होता परंतु चेंडू पकडता येत नाहीये आणि या ठिकाणी मात्र सिंगल रोखू शकत नाही. या एकेरी धावीने धावसंख्या पाहिली तर तब्बल 24 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही येणाऱ्या दुसऱ्या षटकातील अंतिम अखेरचा एक चेंडू शिल्लक असणार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर असं वाटत होतं की या षटकामध्ये 15 ते 20 धावा येतील परंतु तसं काही घडत नाहीये. अंतिमच्या अजूनही एक चेंडू शिल्लक आहे परंतु 4 चेंडूचे खर्च केल्यानंतरचे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या या गोलंदाज अंकुश पाटील यांना. लास्ट डिलिव्हरी. आता चेंडू सुरेख असा चेंडू कटवलाय. चेंडू गोलीच्या वेगाने जातोय. इथे किती धावा मिळणार. इथे येतोय दुसऱ्या षटकाच्या अखेरीस चौकार. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या नंतर धावसंख्या पाहिली तर तब्बल आपण पाहतोय
28 धावा फलकावरती. ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये पाठवायची आहे. धन्यवाद डीजे मास्टर. बघा ज्यांच्याकडे गोलंदाजी त्याने सांगितलं आम्ही 30-35 पर्यंत रोखणार, परंतु ज्यांच्या वाटेला फलंदाजी आला त्याने सांगितलं आम्ही 50 धावा सहजरित्या काढणार. परंतु आता गोलंदाज येतोय, व्यावसायिक गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांगितलं तिसरं षटक घेऊन रोहित पाटील याच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. स्ट्रायकिंगवरती पाहतोय आपण कल्पेश पाटील. इथे विकेटच्या तलासमध्ये असणारा गोलंदाजी करणारा संघ, पण विकेट मिळणार का ते देखील पाहणं तेवढंच वावगं ठरणार आहे. ला कोणत्याही प्रकारचा प्रयत्न सुरेखरित्या अडवलेला आहे. एकच धाव मिळणार, एकीपेक्षा जास्त काहीच नसणार आहे. एक धावेने धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा धावफलकावरती माफी मागतो 29 धावा धावफलकावरती लागतायत. खूप चांगला एफर्ट पाहायला मिळतो येथे. दोन्ही फलंदाज बघा अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून आहेत. आता चेंडू दांडी गोल क्लीन बॉल्ड. इथून मात्र पहिला धक्का मिळणार, तो मात्र फलंदाजी करणाऱ्या समर्थ 11 संघाला. नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं जंगट पाठी बघ पहिलाच मुतकडा बाजूला. येतोय बलिराम गावंड. हे बघा कोण 40+ आहे मित्र, हे आम्हाला माहित नसणार आहे, म्हणून जो एक फलंदाज मैदानामध्ये आपण उतरवाल तो 40+ असणं गरजेचं आहे, नाहीतर त्या संघावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बघा या फलंदाजावरती पूर्णपणे दारोमदार असणार आहे संघाची. बघा आता चेंडू कसा मारायचा होता, हेल्मेटने बहुधा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, पंच आमच्या दिशेने बोलतात खराब चेंडू. अवांतर धावसंख्या जाते तिहेरी दशकामध्ये अर्थात 30 धावा. 30 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. हाच तो फलंदाज ज्याच्यावरती पूर्णपणे दारोमदार असणार आहे या संघाची. बघा चेंडू कसा हलक्यासा कटवला आणि इथे मात्र सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली आहे आणि यंग टॅलेंटला मात्र इथे स्ट्राईक देण्याचं काम केलेलं या 40+ मास्टरनं. आणि इथून या सिंगलनं धावसंख्या पाहतोय आपण 31 धावा धावफलकावरती लागल्यात. आता चेंडू बघा स्ट्राईक रोटेट करून दिल्यानंतर हवाई सफर आपल्याला हवाई यात्रा पाहायला मिळाली, परंतु हे जे विमान होतं ते सेफ लँडिंग झालेलं नाही. इथे मात्र हायजॅक केलं जाते आणि इथून हा प्लेन मात्र मैदानातून बाहेर जातोय.
दाखल होते मिस्टर राकेश पाटील. राकेश पाटील होते गोलंदाज, सुरेखाची गोलंदाजी करते रोहित पाटील. अजूनही 2 चेंडू त्याच्या कोठेतरी शिल्लक असणार आहेत. खूप चांगली प्रीमियर लीग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या मुंबई पाड्याच्या मैदानावरती. आता चेंडू स्क्वेअर कट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची संगीत होती. आता मात्र सेकंड दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. त्याचमधील अंतिम अखेरचा 1 चेंडू शिल्लक असणार आहे. इकॉनॉमी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा फक्त खर्च केल्या, 2 सफलता देखील अर्जित केलेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवरती काय घडणार, काय बिघडणार. आता चेंडू खोल्यात टाकला होता. चेंडू असं म्हटलं जातं की बुंदा मारला होता. 1 धाव पळून काढले. बघा इथे चाच पडतोय फलंदाज. 1च धाव मिळणार आहे. या एकेरीने 2 षटकाची संगत होती. 2 षटकाची समजा धावसंख्या पाहिले तर 32 धावा तब्बल धावफलकावरती पाहू शकाल. 32 धावा धावफलकावरती लागतात. त्याला शॉर्ट टीम मीटिंग करायची, जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही. याची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. हॅलो, बाया नक्कीच सोन्याचा हार मागतील. एकविरा आता एकविरीची जत्रा देखील चालू होईल. सर्व भाविक भक्त त्या ठिकाणी दर्शनाला जात असतात. परंतु इथे पाहतोय आपण वैयक्तिक पहिलं सांगिक तिसऱ्या षटकातून येते गोलंदाज ऋतिक पाटील. थोडा वेळ जाऊ द्या, त्याच्यानंतर आपण पाहणार. नक्कीच आपल्याला कवाले देखील या ठिकाणी ऐकायला मिळाली. यात मात्र तील शंका नसणार आहे. चला ऋतिक पाटील आपण स्पीडअप करायचं आहे. लोअर फुलटच चेंडू होता. इथे मात्र प्रॉपर टायमिंग झालेलं नाही. 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज धावतात. इथे मात्र काय घडतंय, फलंदाज इथून परतावा लागेल ते मात्र राकेश पाटील याला. डीजे मास्टर, आपण जर आज संडे आहे आणि सर्व जेंट्स मंडळी या ठिकाणी आलेले आहे. बायांचं गाणे वारंवार लावलं तर तिकडे अंगामध्ये आलं तर त्यांना सावरायला कोण नसणार आहे, हे देखील आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. नेक्स्ट बॅट्समन आपण पाहतोय कृष्ण पाटील. लोअर फुलटॉस चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू पडतोय, त्याचा पुरेपूर फायदा घेता आलेला नाहीये. इथून पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची संगीता होतीये. धावसंख्या पाहिली तर तब्बल 33 धावा फलकावरती लागतात. बघा बलिराम यांना अजूनही स्ट्राईक मिळणं बाकी आहे. तो या संघाचा ट्रम्प कार्ड असणार आहे. इथे बघा काय घडलं, खूप बाहेर चेंडू होता, पुश केला, पुश रहो, पुश करो, खुश रहो. काय घडणार इथे बघा, हो त्याचं नव्हतं झालं. जिथे स्पेअर गेला असता तिथे मात्र पुश केलं, एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. जर कीपरने या ठिकाणी चेंडू गॅदर केला असता तर अर्थातच समीकरण वेगळं असतं, परंतु असं काही घडलेलं नाहीये. इथे येणार 2 धावा. या 2 धाव्यांना धावसंख्या पाहतो आपण 35 धावा फलकावरती आहे. 35 धावा फलकावरती पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, तिसरं षटक मार्गस्थ आहे. आता चेंडू लाईन चांगली आहे.
त्यांना वाटलं की आता खराब असावा, परंतु प्रत्येक दिवशी दिवाळी दसरा नसतो, कधी कधी अमावस्येची रात्र पण असते, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. राहुलजी मुंडकर आपल्याकडे जो पेपर पाठवलेला आहे तो आमच्यापर्यंत सुपूर्द करायचा आहे. पण इथे पाहतो आपण एक फलून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? दोन्ही फलंदाज धावतात बघा आणि इथे काय घडणार? पंचांचा बोर्ड आकाशाकडे. 40 प्लस मास्टर बलिराम घरत यांना इथून मात्र परतावा लागेल. परतीचा इशारा दिला जातोय. या एकेरी धावेने धावसंख्या पाहतोय आपण तब्बल 36 धावा फलकावरती. आता चेंडू हवेमध्ये झेल होणार की नाही? स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. एकीला दुहेरी मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न बघा. तिसरीला देखील धावलेले आहेत आणि इथे काय घडतंय? 3 धावा पूर्ण. चौथीचा प्रयत्न होतोय. पंचांचा बोर्ड आकाशाकडे जाईल. 3 धावा सहजरित्या पूर्ण झालेत. या 3 धावेने धावसंख्येचा आलेख पाहिला तर तब्बल 39 धावा धावफलकावरती पाहू शकाल. अजूनही एका चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असणार आहे. माफी मागतोय, षटक संपलेला आहे. तर पहिलं सत्र या ठिकाणी संपतोय. 39 धावा झालेल्या आहेत. 40 धावांचा टार्गेटचा पाठला करायचा आहे. तत्पूर्वी मी 2 संघाला विनंती करेल, मिश्का 11 आणि तन्वी 11, चला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला, मिश्का 11 संघाचा संघनायक, त्याचबरोबर तन्वी 11 संघाचा संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. चला, नाणेफेकी करण्यासाठी मी विनंती करेल. मी रामजी भोईरे साहेब यांना विनंती करेल, आपल्या शोभा असते आपण नेक्स्ट मॅचचा नाणेफेक करायचा आहे. या प्लीज. चला, एका साईडला आपण पाहतोय मिश्का 11, त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहतो तन्वी 11. आपण मध्ये यायचं आहे. आपण पुढे छापा इज कॉल. राहुल मुंडकर नाणेफेकी जिंकतात, कसं वाटतंय? आज आमची नाईट टुर्नामेंट प्रथमच BPL नाईटमध्ये खेळतो, त्याचाच आम्हाला आनंद वाटतोय. बाकी खेळ आम्ही मजेतच खेळणार आहोत. आपल्या संघाचं नाव? किंजल 11, तन्वी 11, बॉम्बे पडा. तन्वी 11 आहे. प्रथम काय निर्णय असेल आपला? आम्ही फलंदाजी करणार. ओ माय गॉड, प्रथम फलंदाजी म्हणजे त्या धावा डिफेन्स करणार आपण, जे काढणार. किती धावा काढणार आपण? आमचा 55 ते 60चा टार्गेट असणार. असा कोणता ट्रम्प कार्ड असणार आपल्याकडे ज्याला आपण वापरणार आणि 55 ते 60 धावांचा पल्ला सहजरित्या पूर्ण करणार? प्रवीण मुंडकर, निकेश गावंड आणि मी स्वतः विजय मुंडकर. परत सिल्वर ट्रॉफीवरती नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिणार असं स्वप्न काही आहे का? नक्कीच नक्कीच सुवर्ण अक्षरामध्ये स्वप्न पाहिलेले आहेत आपण. परत ती ट्रॉफी जर आपण जिंकलात तर पार्टी करणार का? दर प्रीमियरला आम्ही मागच्या वर्षी आम्ही चॅम्पियन होतो. नक्कीच आमची रात्रभर पार्टी इथंच झाली होती. पण आम्हाला बोलवलं नव्हतं. चलो, कोई बात नाही आहे. बेस्ट ऑफ लक असतील आपल्याला. चला, अपोजिशन संघाचा कॅप्टन कुठे गेला? यावर आपण मिश्का 11चा प्रत्येकाशी संवाद साधणार जोपर्यंत आपल्याकडे वेळ असणार आहे. नाणेफेकी हरलात, प्रथम गोलंदाजी आली तर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? गोलंदाजीच. म्हणजे तुमच्या मनासारखं झालंय.
किती धावांपर्यंत रोखणार आपण अपोजिशन संघाला? 40-45 पर्यंत. पण त्यांनी सांगितलं 50 ते 60 धावा काढू. असं कोणता ट्रम्प कार्ड गोलंदाज आपण वापरणार की ज्याचा पुरेपूर फायदा आपल्या संघासाठी होईल? ऋषी भोईर. ओके, ऋषी भोईर असणार आहे. कसं वाटतंय, ट्रॉफीवरती आपलं नाव स्वर्णाक्षरामध्ये लिहिण्याचं स्वप्न पाहिलंय का? हो. त्याने सांगितलं आम्ही जर ही ट्रॉफी मारली, चॅम्पियन झालो तर या ठिकाणी पार्टी कराल. तुम्ही जर या ठिकाणी चॅम्पियन झालं तर काय कराल? पार्टीच करणार ना. म्हणजे कोणी जिंकला तरी पार्टी करणार. आम्हाला बोलवणार का? हो. पार्टीसाठी काय काय असणार आहे? 4-5 बोकर आणता. 4 आणि 5 टोटल 9 बोकड झाले. संपूर्ण गावकीला जेवण होऊ शकतो. गावकीला जेवण द्यायचं आहे. गावकीला जेवण द्यायचं आहे. बघा आम्हाला पण बोलवा. बघा त्या ठिकाणी सर्व लाईव्ह वाले आहेत, कॅमेरेवाले आहेत, डीजे वाले आहेत. आम्हाला देखील सर्वांना बोलवणार का? हो. ओके, बेस्ट ऑफ. आम्ही इथेच वस्तीला राहतो. बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघाला. चला ऑर टू कॉम्बॉक्स. आपण पाहिलं तर तब्बल टार्गेट असणार आहे तो मात्र 40 धावांचा. प्रति षटकामध्ये 10.00च्या सरासरीने धावा जमवावे लागतील. तो बिल्कुल चलेंगे दूसरे पड़ाव में. यहाँ पर देखा जाए तो तकरीबन 39 रन निकाल के 40 रनों का टारगेट का पीछा करना है अपोजिशन टीम को. राधा कृष्ण 11 टीम के अगर बात करें तो अब दूसरे पड़ाव में बल्लेबाजी करेंगे. किस तरह से बल्लेबाजी करेंगे ये देखना भी लाजिमी रहेगा इस बम्बई पड़ा के सरजमीन के ऊपर. पहली गेंद बिल्कुल गेंद हवा में. गेंद के नीचे फील्डर पहुंच नहीं पाए लेकिन सिंगल से रोक नहीं पाए. मिलेगा मैच एक सिंगल. गेंदबाज देखेंगे तो कल्पेश पाटिल के हाथ में गेंद है और बल्लेबाज सन्नी मुनकर जिन्होंने सिंगल के साथ अपना अकाउंट ओपन किया है. मैं कब से ढूंढ रहा था सन्नी मुनकर ये बल्लेबाज कहां पर. ये ट्रम्प कार्ड रहेगा. ये देखिए ये स्क्वेयर कार्ड करना चाहते हैं. गैप सिलेक्शन ये गलती की है और इसकी गलती की सजा आपको भुगतनी पड़ेगी. सिंगल को डबल में कन्वर्ट किया है. ये देखिए ये 2 रन आसानी के साथ मिलेंगे. दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. आपण पाहतोय फलंदाज रोहित पाटील याच्या माध्यमातून 3 धावा फलकावरती लागतात. सन्नी मुनकर 1 वरती तर रोहित पाटील 2 वरती. गोलंदाज कल्पेश पाटील पाहू शकाल आपण बॅट पॉवर पे तर पहिलं षटक टाकतोय. आता चेंडू सुरेख असा चेंडू कटवलाय. ग्लान्स केलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल गोलीच्या वेगाने. 8 इज 4 रन. जेवढे वेगाने चेंडू आला तेवढेच वेगाने त्या चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर आणि धावसंख्येचा आलेख पाहिला तर 7 धावा फलकावरती पाहू शकाल. प्रति षटकामध्ये 10ची सरासरी असणार आहे.
मांडे पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ असताना आता चेंडू मारायचा होता. चेंडू बॅटच्या रडारमध्ये नीटसा येत नाही. एक धाव काही रोखू शकत नाही. एकेरी धावीने धावसंख्येचा ओक आणि आलेख पाहिला तर 8 धावा फलकावरती. तर नक्की आता सनी मुंडकर याला पण स्ट्राईक वरती पाहू शकाल. बघा काय स्ट्रोक नजाकत बघायला मिळाली या स्ट्रोक मध्ये. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय ना भय ना भीती आणि फक्त छत्रपती आणि छत्रपतींचा छावा मिळाल्या 4 धावा. तिकडे आपण लक्ष द्या. गोलंदाज स्टार्ट झाला की आपण डीजे सॉन्ग बंद करा. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मेस फील होते. थोडे फंबल होतात. एक धाव फलून काढले. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि चित्याची चपळाई आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. एका षटकाची देखील सांगत होते. एक षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर तब्बल 14 धावा फलकावरती लागतात. 14 धावा फलकावरती लागतात. 40 आव्हान आहे. मोबाईल कोणाचा आहे पंचांकडे तो घेऊन जायचा आहे लगेचच. चला शॉर्ट टीम मीटिंग करायची आहे. 14 धावा फलकावरती लागतात. 40 आव्हान आहे. चला प्लीज विनंती आहे शॉर्ट टीम मीटिंग घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ मी वारंवार विनंती करतो आपण टीम मीटिंग एवढा उशीर घेऊ शकत नाहीये कारण अजूनही आपल्याला बाकीचे सामने खेळायचे आहेत. दहाची सरासरी असताना 14 धावा पहिल्या षटकामध्ये येत आहेत. प्लस पॉईंट असणारे ते मात्र फलंदाजी करणारा राधाकृष्ण 11 संघाला. आपण अगोदरच ठरवून यायचं आपले व्यावसायिक गोलंदाज कोण असतील ते. वारंवार टीम मीटिंग घेऊन आपण कोणता गोलंदाज वापरणार हे प्रत्येक षटकानंतर आपण ठरवू शकत नाही कारण तेवढा वेळ अवधी नसणार आहे. आपण एन्जॉय करूया. सर्व काही मजा करू. थोडा वेळ जाऊ द्या. डीजे मास्टर आपल्याला देखील बसल्या जागी नाचवेल यात मात्र शंका नसणार आहे. परंतु काही गोष्टीची सीमा मर्यादा देखील असते. काही गोष्टीची वेळ असते. वेळेवरती येणारा चौकार, वेळेवरती येणारा षटकार, वेळेवरती येणारी विकेट सामन्याचं भवितव्य निर्माण करतो. निखिल भूपी चिंचपाडा याच करून सनी मुंडकर यांनी जर षटकार हॅट्रिक लगावले म्हणजे 3 षटकार लगावले लगातार तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. बघा एटीएम या ठिकाणी खुलं केलेलं आहे सनी मुंडकर यांच्यासाठी. सनी मुंडकर असा व्यक्तिमत्व आहे ज्याच्यावरती खूप लोक प्रेम करतात. पंच त्यांना टायमर लावायचा आहे. नंतर पुढच्या नेक्स्ट मॅच पासून आपण सर्व संघांना टायमर लावायचा आहे. त्याच वेळेनुसार सामने संपतील याची देखील आपल्याला नोंद असेल. नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय भाई पाटील. लोअर फुलटा चेंडू होता आणि इथे मात्र रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न. दुधारी तलवार वापरले आणि इथे मात्र पहिला धक्का मिळतोय तो मात्र राधाकृष्ण 11 संघाला. प्लस मास्टरला मैदानामध्ये पाठवायचं. आता मात्र ही जोडी मैदानामध्ये तुफान आणेल का. एका साईडला आपण पाहतोय सनी मुंडकर, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय सत्यवान पाटील. परंतु या ठिकाणी भाया पाटील देखील चांगला गोलंदाज आहे करणार आहे बहुधा संघाचा. काय घडणार काय बिघडणार हे देखील पाहावं लागेल कारण धावसंख्येचा आलेख पाहिला ना मित्र तर तब्बल 14 धावा फलकावरती लागलेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती सफलता मिळालेली आहे. इथे मात्र लेफ्ट हँड बॅट्समन आणि लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे गोलंदाजाच्या मुश्किल थोड्या वाढलेल्या असणार आहेत.
पंच एवढ्या वेळ आपण द्यायचं नाहीये प्लीज. आपण नेक्स्ट मॅचला टायमर लावायचा आहे. टाइम अलर्ट असणार आहे सर्व संघांना. 15 मिनिटांमध्ये 3 जर षटकं संपली नाहीत तर नंतर एक खेळाडू आपण आतमध्ये घेणार. आता चेंडू चेंडू हवेमध्ये बघा खूप उंची घेतलेली आहे. गोलंदाज स्वतः येतोय आणि या ठिकाणी झेल मात्र सुटतोय आणि इथे मात्र जीवनदान मिळतोय सत्यवान पाटील याला. एक धाव मिळणार. 15 धावा धावफलकावरती पाहू शकाल. भैया पाटील याची सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. भेदकता पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती स्वतः चुकी करतोय आणि इथे मात्र काय आता नेक्स्ट चेंडूवरती घडणार पाहायचंय. आता येतोय मात्र सनी मुनकर ज्याला 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे लगातार 3 षटकार मारले तर. आता चेंडू सुरेख असा चेंडू गॅप सिलेक्शन. बघा सनीला माहिती आहे कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे. चेंडू आला, चेंडूने वसली घेतले, चप्रक लगावली आणि इथे येतो एक चौकार. सोन्याचीच असणार आहे कारण आत्ताच्या ज्या सोना आपण पाहतो मित्र फक्त आयनिंग स्टेटिंग आणि मेकअप आणि जर जास्त काही आपण बोललो तर शेवटी ब्रेकअप. आता चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू फलत्रू मध्ये चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू कलेक्ट करता आलेला नाही. एकदा पळून काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का पाहायचंय. तसं काही घडत नाही. एकच धाव मिळणार. एकीपेक्षा जास्त काहीच नसणार आहे. आपण धावा पाहिल्या तर तब्बल 20 धावा धावफलकावरती लागतायत. दुसरे षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकात अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14 पॉवर प्लेच्या. आता सेकंड स्पेल मध्ये धावा पाहतोय आपण आतापर्यंत आले त्या मात्र 6. एक सफलता देखील आलेली आहे. आता मात्र सत्यवान पाटील असणार आहेत स्ट्रायकिंग वरती. आता चेंडू सत्यवान पाटील याने आघात केलेला आहे. चेंडू हवेमध्ये झेलसाठी पुरेपूर प्रयत्न केला होता. बघा काय घडतंय इथे. तो मैमै पाहायला मिळते आणि इथे काय घडतंय. इथे मात्र फलंदाज सत्यवान पाटील यांच्या खेळीचा होईल अंत. धन्यवाद डीजे मास्टर सत्यवान पाटील यांच्यासाठी. केवल पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकासाठी 500 रुपये विचुंबे याचकडून 500 रुपये आले होते परंतु ते रनआउट झालेत, धावचित झालेत आणि इथून मात्र आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकाल येतोय तो मात्र योगेश पाटील. सरासरी अजून पाहिली तर बरकरार ठेवण्यामध्ये यशस्वी राहिला तो मात्र राधाकृष्ण 11 संघ. समर्थ 11 संघाला मात्र इथे अजूनही प्रयत्न करावे लागणार आहेत कारण 40 धावांचं आव्हान असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 14 आलं, थोडं मागडं राहिलं. दुसरं षटक आपण पाहतो सध्या तरी आतापर्यंत इकॉनॉमी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला भाया पाटील याची. आता चेंडू सुरेख असा चेंडू इथे क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं बघायला मिळतंय. एक धाव रोखू शकत नाही. एकेरीनं धावसंख्येचा आलेख पाहिला तर 21 धावा माफी होते 22 धावा धावफलकावरती पाहू शकाल आपण.
नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय अमोल येतोय. अमोलच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. आता चेंडू स्क्वेअर करायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. इथे बैठकता पाहायला मिळाली या चेंडूवरती. अजूनही जोपर्यंत सनी मुनकर मैदानामध्ये आहे तोपर्यंत सहजासहजी सामना सोडणार नाही तो मात्र राधाकृष्ण संघ. परंतु समर्थ 11चे गोलंदाज जगा खूप चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. या सामन्याच्या हार आणि जिंकण्याच्या मध्ये उभा कोण असेल तर सनी मुनकर. आता चेंडू पुन्हा चपराक लागवायची होती. इथे मात्र रिस्की रन आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल चिकी मात्र या ठिकाणी चोरण्यात आली आणि एकेरी धावेला धावसंख्या पाहिले तर तब्बल 23च्या आकड्यावरती. आणि इथे मात्र आता स्ट्राईक येते ती मात्र सनी मुनकर याच्याकडे, ज्याच्यावरती संघाला पूर्णपणे भरोसा आहे, विश्वास आहे आणि संघाची दारोमदार असणार आहे. आता चेंडू टायमिंग प्रॉपर आहे. सरळ बॅनर हिट केला जातोय. पंच आमच्या दिशेने बोलतील. इट इज अ 6 रन कॉल. मी अगोदरच सांगितलं होतं या सामन्याच्या जिंक आणि हारण्याच्या मध्ये उभा कोण असेल तर तो असेल सनी मुनकर. इथे 29 धावा धफलकावरती लागतात. 29 धावा, 29 रन इन स्कोर कार्ड. प्रत्येक चेंडू मागे आपल्याला स्कोअर सांगितला जाईल. फक्त थोडा समय थांबायचं. इथे मात्र स्कोअर कार्ड करायचा होता परंतु पंच आमच्या दिशेने बोलतात. ऑप्शनच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचाने हेरला आणि खराब दर्शवला. 30 धावा धफलकावरती लागतात. नेक्स्ट बॉल आपण पाहू शकाल. गोलंदाज अमल भोईर याचा. आता मात्र पंच नो दर्शवतात. नो बॉल कॉल. फ्री हिट असणार आहे याच्यावरती. फ्री हिट. तर नक्कीच इथे मात्र फ्री हिट असणार आहे. इथे ऍडव्हान्टेज असणार आहे या सनी मुनकर फलंदाजासाठी. 31 धावा तो फलकावरती आपण पाहू शकाल. आता चेंडू बघा, या चेंडूवरती काहीच करता आलेलं नाही. ज्या चेंडूवरती खोल वर खेळून मारण्याची क्षमता असते, जो चेंडू कशाही पद्धतीने आपण खेळू शकतो तिथे फक्त रनआउट मिळतो, त्या चेंडूवरती मात्र बीट होतोय सनी मुनकर. सुरेख अशी गोलंदाजी अमोलयाची. अजूनही अमोलयाच्या 2 चेंडूचा खेळ, वादवी खेळ बाकी असणार आहे. स्ट्रायकरवरती सनी मुनकर. आता चेंडू पंच आमच्या दिशेने वळत. पुन्हा एकदा वाईट बॉल कॉल. इट इज अ वाईट बॉल कॉल. हे येणारे खराब चेंडू या संघाची नैया डुबवणार का हे देखील पाहणं तेवढंच वावगं ठरणार आहे. कारण आतापर्यंत आपण पाहिले तर एक नो देखील पाहायला मिळाले, 2 वाईट बघायला मिळाले या षटकामध्ये. एक षटकार देखील आला, एक सिंगल देखील आला, 2 डॉट देखील आलेत. आता चेंडू सुरेख असा चेंडू स्टेडियम स्टेप आउट केला. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा मानस करणार का, धाडस दाखवणार का? तसं काही घडत नाही. एकच धाव. आता मात्र येणारे 7 चेंडू 7 धावेची गरज. 7 चेंडू 7 धावा. सात चेंडू 7 धावा. कोण जिंकणार कोण हरणार नेक्स्ट मॅच असणार आहे. मिश्का 11 आणि तन्वी 11. तन्वी 11 संघ नाणेफेकी जिंकला. बॅटिंग घेतली आहे. लोअर फुल टच स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. एकदा पळून काढली आहे. सीमा रेषेच्या लगत चेंडू जाऊन देखील बघा सिंगलच मिळतीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. येणारे 6 चेंडू 6 धावेची गरज असणार आहे. मिश्का 11 संघ आपण तयार राहायचंय कारण आपल्या वाटेला आता क्षेत्ररक्षण आलेलं आहे नेक्स्ट मॅच साठी.
चला डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज आपण पाहू शकाल राकेश पाटील याच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. 6 चेंडू 6 धावेची गरज. बलिराम गावंड येतोय गोलंदाजीकडे येतोय बलिराम. बलिराम गावंड 40+ मास्टर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. बघा सुरेख अशी गोलंदाजी यांची. बघा काय बेधकता पाहायला मिळते. बघा पन्नाट वेग पाहायला मिळतो. पहिला चेंडू डॉट येतोय. आता मात्र 5 चेंडू 6 धावेची गरज. 5 चेंडू 6 धावा 6 धावा 5 चेंडू. अजूनही निर्णायक क्षण बाकी आहे. एक मोठा फटका या सामन्याचा रिझल्ट म्हणजे हा सामना खुला करेल. पण इथे एका दुसरी विकेट अजूनही सामन्यामध्ये प्रकट निर्माण करेल ते गोलंदाजी करणाऱ्या समर्थ 11 संघाला. इथे मात्र खराब येतोय. अवांतर धावसंख्येने वाढवून आता मात्र 5 चेंडू 5 धावेची गरज. पाच चेंडू 5 धावा. निर्णायक मॅच असणार आहे. इथे मात्र पहिलीच मॅच आपण पाहतोय. सिंगलला जास्त प्राधान्य दिले जाते. एक धाव पलून काढली जाते. इथे मात्र डेंजर यांना धावत होता सनी मुंडकर, परंतु आपल्या पप्पिंग क्रिच मध्ये सुरक्षित पोहोचत डायरेक्ट हिट झाला असता तर याचं चित्र समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. पण तसं काही घडत नाहीये. इथे मात्र येणार एक धाव. येणारे 4 चेंडू 4 धावेची गरज. आता चेंडू सनी मुंडकर हा थांबणार नाहीये आणि इथे मात्र पाहतोय आपण सामना फिनिश केला जातोय. पंच आपण लक्षात ठेवायचं याच्यानंतर टाइम अलर्ट करायचं आपण सर्व संघांसाठी. चला तर नेक्स्ट मॅच असणार आहे तन्वी 11 आणि मिश्का 11. मिश्का 11 संघ आपण मैदानात ताबा घ्यायचा आणि अर्थातच या मॅचचा हिरो असणार आहे. या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. नो डाऊट की ज्याने सुरेख अशी फलंदाजी केली आणि आपल्या दबदबा आपली दादागिरी मैदानामध्ये सिद्ध केली आणि एकतर्फी विजय आपल्या खिशात घातला असा फलंदाज ठरतोय मात्र सनी मुंडकर. मी प्रमोदजी पाटील यांना विनंती करेल आपल्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा. चला सनी मुंडकर लगेच यायचं. सनी मुंडकर प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. या चला मिश्का 11 संघ आपण मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे. दोन्ही संघ आपण हस्त आंदोलन देखील करायचं. सर्व संघांना विनंती असणार आहे खेळाडूवृत्ती दाखवायची आणि हस्त आंदोलन देखील आपण करायचंय. मिश्का 11 संघ आपण लगेच तातडीने मैदानाचा ताबा घ्या. चला सनी मुंडकर या खूप बरं वाटेल आपल्याशी संवाद साधायला आम्हाला.